नमस्कार, लोकमान्यमध्ये स्वागत. आज आपण 25/2/2021च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम, PIB यामधील परीक्षा महत्त्वाच्या असणाऱ्या घडामोडींचा आढावा घेत असतो. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जॉईन करून वेगवेगळे अपडेट मिळवत राहा. चला तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी. आर्थिक संकट आणि खर्चावर मर्यादा. आता राज्य सरकारच्या वित्त विभागानं निर्णय घेतलाय की यावर काही बंधनं येणार आहेत. प्रत्येक विभागास 60% निधी खर्च करण्याची आता परवानगी असेल आणि तो निधी केवळ अत्यावश्यक खर्चावरच खर्चण्यासाठी भर दिला जाणार आहे. आपण पाहतो कोरोनामुळे सरकारला जे करातून किंवा करेतर जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न मिळण्यास साधारण सध्या कोरोनामुळं काही वेळ लागेल किंवा आर्थिक संकट असल्यामुळे ते कदाचित काही प्रमाणात येणारही नाही. कारण अर्थव्यवस्था जर सुरळीत नसेल तर उत्पन्न सुद्धा कदाचित विलंब होतो किंवा येण्यास कदाचित येणारही नाही. त्यामुळे राज्य सरकारचा आत्ता सध्याचा निर्णय काय, आर्थिक संकट असल्यामुळे खर्चावर मर्यादा असतील. यामध्ये केवळ 60% निधीमध्येच केंद्र पुरस्कृत योजनेतील राज्यांचा हिस्सा, वेतन आणि पोषण आहारावरील सर्व योजनांचा खर्च भागवावा असं शासन निर्णयात म्हटलेलं आहे. या योजनांसाठी खर्च करणे अत्यावश्यक आहे त्यांनाच निधी द्यावा असंही त्यांनी सांगितलंय. या विभागाशिवाय इतरांना खरेदीसाठी मनाई केलेली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा तसेच मदत व पुनर्वसन हे प्राधान्य विभाग असतील. हे त्यांनी सांगितलेलं आहे की आता प्राधान्यानं काही विभागांनाच त्यांनी त्यासाठी परवानगी दिलेली आहे. असं सध्या आपण पाहतोय. कोरोनामुळे आर्थिक व्यवस्था किंवा अर्थव्यवस्थेमध्ये साधारण सरकारला मिळणारी रक्कम जर कमी असेल तर आता खर्चावर त्यांना बंधनं आलेली आहेत. यानंतर गुगलच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. स्पर्धेच्या पायमल्लीचा स्पर्धा आयोगाकडून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानं गुगलवर चौकशीचे आदेश दिलेले आहेत. कारण स्मार्ट टीव्हीमध्ये पर्यायी अँड्रॉइड प्रणाली वापरू न देण्याच्या, स्वतःचे संपूर्ण ॲप स्टोअर इन्स्टॉल करण्याचा आग्रह धरणे किंवा किंबहुना तशी सक्ती करणे गुगलला चांगलेच महागात पडलेलं आहे. निकोप स्पर्धेची पायमल्ली होत असल्याचं सांगून भारतीय स्पर्धा आयोगाने या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. कोणत्याही मूळ उपकरण, उदाहरणार्थ इथं स्मार्ट टीव्ही आपण घेऊया, उत्पादकाला जर गुगल ॲपचं स्टोअर त्याच्या उपकरणावर इन्स्टॉल करायचा असल्यास गुगल त्याच्याकडून 2 करार करून घेतं. पहिला करार आहे टेलिव्हिजन ॲप डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲग्रीमेंट म्हणजे टाळा आणि अँड्रॉइड कॉम्पॅटिबिलिटी कमिटमेंट ACC हे 2 करार गुगल समवेत करावे लागतात. टाडा कराराप्रमाणे त्या उत्पादकाला त्याच्या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगलची सर्व ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावी लागतात. केवळ एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता येत नाही. अशा प्रकारे कोणतेही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे त्याचे स्वातंत्र्य उत्पादकाला न देणे हे स्पर्धा कायद्याचे उल्लंघन असल्याचे आयोगाने म्हणलेलं आहे. त्यामुळं त्याच्यावर चौकशीचे आदेश आता कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, ज्याला आपण काय म्हणतो स्पर्धात्मक आयोग, त्यानं हे केलेलं आहे. आता गुगलचं याबद्दल म्हणणं काय, गुगलने या सर्व प्रकाराची दखल घेतलेली आहे आणि भारतीय स्पर्धा आयोगाला सांगितलं आहे की टाडा करार हा सक्तीचा नाही. त्याच्या स्मार्ट टीव्हीवर गुगल प्ले स्टोअर असणे हे महत्त्वाचे नसून स्मार्टफोनवर टॅबलेटची अँड्रॉइडची प्रणाली असणे महत्त्वाचं आहे. ACC करारासाठी उत्पादकाकडे किमान गोष्टी असणे आवश्यक आहे. तसेच या करारामुळे अँड्रॉइड टीव्हीमध्ये स्पर्धेला चालना मिळत आहे. त्यामुळे आता अँड्रॉइड ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे आणि त्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजेच त्यामध्ये कुणालाही कोणतेही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता येतं, तयार करता येतं. त्यामुळे गुगल पेवर इन्स्टॉल करण्याची जी सुविधा गुगलने दिलेली आहे ती स्मार्ट टीव्हीकडं प्रत्येकाकडे असली पाहिजे. जे आयोगानं सांगितलं तसं हे करता येणार नाही. त्यामुळं गुगलवर आता काय केलेलं आहे, चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मग इथं आपल्याला परीक्षेला महत्त्वाचं काय, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय प्रतिस्पर्धा आयोग. याची स्थापना कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ॲक्ट 2002 या अंतर्गत झाली. 14 ऑक्टोबर 2003 आयोग अस्तित्वात आला. याचं काम आहे मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, म्हणजे एखाद्या उद्योगामध्ये किंवा व्यापारामध्ये एखाद्याची मोनोपोली असेल, एकाधिरशाही, ती मोडून काढायची असते आणि रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड म्हणजे जे व्यापारामध्ये काही निर्बंध आहेत ते ठरवण्याचं काम हे करत असतं. हेडक्वार्टर कुठं आहे त्याचं, दिल्लीला आहे. सध्या कमिशनचं चेअरमन कोण आहेत, अशोक गुप्ता. सेक्रेटरी आहेत PK सिंग. आणि हा कायद्यानं स्थापन झालेला म्हणजे स्टॅट्युटरी बॉडी, हे लक्षात असू द्या, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. यानंतर BPO क्षेत्र आता निर्बंधमुक्त केलेलं आहे. फिलिपिन्स, मेक्सिको, मलेशिया आणि कॅनडा यासारख्या देशांमुळे वाढलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आणि कोट्यावधी डॉलरच्या भारतीय BPO म्हणजेच बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगला उद्योग जो आहे आपला BPOचा उद्योग, त्याला स्थैर्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने या उद्योगासाठी लागणारी नियामक मंजुरी आणि नियमांच्या पूर्तीची आवश्यकता आता दूर केलेली आहे. आता निर्बंध नसतील त्याच्यावर. BPO आता भारतामध्ये BPO सेक्टर हे भारतात उभरतं सेक्टर होतं. आपण पाहतो 1991 नंतर उखाजा म्हणजे उदारीकरण, जागतिकीकरण
आणि खाजगीकरण या धोरणामध्ये भारतामध्ये IT सेक्टरचा विकास झाला आणि त्यामध्ये भारतात सर्वाधिक क्षेत्र जे वाढलं ते कॉम्प्युटरच्या ह्याच्यातलं IT सेक्टरमधलं BPO सेक्टर वाढलं. कारण भारतामध्ये कमी पैशामध्ये शिक्षित तरुण किंवा स्किल मॅनपॉवर उपलब्ध आहे आणि त्यामुळे भारतामध्ये बहुतेक परदेशी कंपन्यांनी BPO क्षेत्र स्थापलेलं आहे. त्यातून ते त्यांचं बऱ्यापैकी त्यांना इथं फायदा होतोय. त्यामुळे ते भारतामध्ये करत असतात कारण कमी पैशामध्ये जागा उपलब्ध आहे, प्रशिक्षित मनुष्यबळ असेल आणि यामध्ये जर तुम्हाला सरकारनं सोयीसुविधा दिल्या तर तुम्हाला त्यामध्ये फायदा होतो. त्यामुळे आता सरकारने यावरती निर्बंध हटवलेले आहेत. याद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटकामधील दरी दूर करण्यात आले असून इतर सेवा प्रदात्यांमधील म्हणजे OSP इंटरकनेक्टिव्हिटी परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे. या निर्बंध मुक्तीमुळे काय होणार आहे आता एअरलाईन्स सारख्या जागतिक कंपन्यांना टेलिकम्युनिकेशन स्रोताद्वारे भारतात कॉल सेंटरद्वारे जागतिक आणि देशांतर्गत ग्राहकांना सेवा देण्याची सुद्धा परवानगी दिली जाणार आहे. आपण पाहतो परदेशीतून आपल्याला कॉल येतात ते आता भारतातून जर यायला लागले तर आपल्याला सुद्धा फायदा होईल कारण भारतातील युवक बोलतील ते हिंदी बोलतील, इंग्रजी बोलतील किंवा स्थानिक भाषेमध्ये जर बोलायला लागले. तुम्ही जर विमानानं बाहेर प्रवास करणार आणि तुम्हाला स्थानिक मराठी भाषेमध्ये सांगितलं की विमान यावेळेस आहे, तुम्ही यावेळेस या, तुमचं बुकिंग असं आहे तसं आहे, तर तुमचा फायदा आहे ना. तुम्ही आंतरराष्ट्रीय जरी प्रवास करत असला तर तुमच्या स्थानिक भाषेमध्ये सांगतील. याचा फायदा का आपल्याला काय होणार आहे तर भारतामध्ये ते BPO सेंटर सुरुवात झालं तर ते प्रादेशिक भाषेमध्ये आपल्याशी संवाद साधू इच्छित शकतील. एकच कंपनी, समूह कंपनी किंवा संलग्न कंपनीच्या कोणत्याही BPO केंद्रासाठी डेटा इंटरकनेक्टिव्हिटी बंधन आता 2 किंवा अधिक केंद्राच्या नेटवर्किंग साईटवरील बंधन रद्द करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता BPO सेक्टर आता निर्बंध मुक्त झाले. त्यामुळे आता कुणीही BPO सेक्टरमध्ये आता इथं सेंटर उभारेल, नोकऱ्या सुद्धा उपलब्ध होतील, हे महत्वाचं आहे. आता BPO कशामध्ये आहे? हेल्थ केअरमध्ये आहे, इन्शुरन्समध्ये आहे, रिअल इस्टेटमध्ये आहे, ऑटोमोटिव्हमध्ये आहे, टेलिकम्युनिकेशनमध्ये आणि लॉजिस्टिकमध्ये आहे. त्यामुळे BPO सेक्टरचा आता आपल्याला फायदा होणार आहे. BPO म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, हे सर्वात महत्वाचं आहे. यानंतर स्मार्टफोनवर आता कोविड चाचणी होणार आहे. फोन स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच पोस्ट असं त्याचं नाव आहे आणि ही चाचणीला हे नाव देण्यात आलेलं आहे. नेहमीच्या पद्धतीनं नाकातून स्वाब घेऊन केल्या जाणाऱ्या PCR चाचणीऐवजी नव्या पद्धतीने घेतलेल्या चाचण्यांची तपासणी संशोधकांनी केलेली आहे. संशोधन कोणी केलं तर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थेल्मॉलॉजी मधील रोड्रिगो यंग यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलेलं आहे. संशोधनाचे निष्कर्ष काय आहेत? मोबाईलवरून घेतलेल्या चाचण्यांतील पॉझिटिव्ह रुग्ण अन्य पारंपरिक चाचण्यातही पॉझिटिव्ह येत आहेत. म्हणजे अगोदर ही चाचणी घेतली कमी खर्चामध्ये होईल, नंतर आपण RT-PCR करू किंवा बाकीच्या चाचण्या करू जेणेकरून रुग्ण पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला लगेच कळून येणार आहे. चाचण्यातील यशस्वीता 81% अधिक आहे आणि अँटीजन चाचण्या इतकीच ही चाचणी ही विश्वासार्ह आहे. PCR चाचण्या महाग असून ही चाचणी स्वस्त असेल, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ही चाचणी करून घेतली तर आपल्याला कळेल की आपण पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. गरीब देशांमध्येही चाचण्यांचं प्रमाण आता वाढवण्यास उपयुक्त ठरणार आहे. आता जे आपण तयार करतोय जे झालेलं आहे ते गरीब देशामध्येही महत्वपूर्ण ठरणार आहे कारण कमी पैशामध्ये आता चाचणी होणार आहे. त्यामुळे गरीब देशामध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकेल. यानंतर सक्तीचे लसीकरण मूलभूत हक्काचं उल्लंघन असं मेघालय उच्च न्यायालयानं म्हणल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्रानं बातमी दिलेली आहे. साधारण आपण पाहतो मूलभूत अधिकार 19 असतील, कलम 19, कलम 21 याद्वारे आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते नेहमीच आपल्याला कसे आहेत त्याच्यावर रिस्ट्रिक्टिव्ह बंधन आहेत. पण ह्या अधिकाराचं काही उल्लंघन झालं तुम्हाला दिलेल्या त्यासाठी तुम्ही डायरेक्ट आर्टिकल 32 कलम 32 द्वारे डायरेक्ट कोर्टामध्ये जाऊ शकता, हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये. यामध्ये काय आहे तर तुमच्या मूलभूत अधिकाराचं हनन होते तुम्ही सांगू शकता. त्याच पद्धतीनं दुकानदार, टॅक्सी चालक यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी लसीकरणाची सक्ती करणं हे त्यांच्या उपजीविकेच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे असं सांगितलं. प्रथम काय आहे? रोजीरोटी आहे. रोजीरोटीचा सवाल सुटला तरच बाकीचं काय होईल. म्हणून कोर्टानं सांगितलं की तुम्ही त्यांना प्रथमतः त्यांना उद्योग महत्वाचा आहे कारण काय आहे तर त्यांचं उपजीविका महत्वाची आहे. राईट टू लाईफ आणि उपजीविका लाईव्हलीहूड, राईट टू लाईव्हलीहूड हे महत्वाचं आहे आणि ते त्यांनी सांगितलेलं आहे. सक्तीचं लसीकरण म्हणजे राज्यघटनेच्या कलम 19(1)(ग) या अन्वये मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत आहे असा निकाल मेघालय उच्च न्यायालयाने दिल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्रानं म्हणलेलं आहे. अशा सक्तीमुळे लसीकरणाचा कल्याणकारी हेतू नाहीसा होता असं मत न्यायालयानं नोंदवलेलं आहे. त्यामुळे लक्षात असू द्या कलम 19(1)(ग) अन्वये हे काय होते मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होते. अशाही बातम्या पाहत चला जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये माहिती विचारली जाऊ शकते. मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षामध्ये ऑब्जेक्टिव्ह माहिती असावं लागतं आणि UPSCच्या पूर्व मुख्य परीक्षेमध्ये आन्सरसाठी आपल्याला हे महत्वाचं ठरू शकतं. यानंतर घाईत निर्बंध शिथिल करू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतो
कोरोनाचा आता डेल्टा प्लस ही विषाणू आलेला आहे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील विविध निर्बंधांच्या पातळ्या आता ठरवल्या गेल्या होत्या. तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून कुठलाही धोका न पत्करता निर्बंधाबाबत निर्णय घ्यायचा आहे, असं स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. आपण पाहतो स्थानिक प्रशासनाला तिचा आता निर्णय देण्यात आलेत, कारण स्थानिक प्रशासनानं ठरवायचे की कोविडची जी लाट येईल तिसरी किंवा दुसऱ्या लाटेमध्ये काय आहे हे सर्व पाहून तुम्ही निर्णय घ्यायचे. त्यामुळे आता जिल्हा सुद्धा टाळेबंदीच्या अंदर येणार आहे. अगोदर सुद्धा येत होता, त्याचे आपण आता विभाग केले होते की पहिल्या ह्याच्यामध्ये कोण आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोण आहे, पण आता तसं नाही. आता कलेक्टर ठरवेल की आपल्या जिल्ह्यामध्ये किती रुग्णसंख्या आहे, मग आपण पूर्णतः लॉकडाऊन ठेवायचं का नॉर्मल ठेवायचं का एकदम त्यामध्ये काही सूट देऊन काही वेळेपुरतं कामकाज सुरू ठेवायचं हे ते ठरवणार आहेत. डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूचा धोका आणि संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन तसेच आयसीयू खाटा लागतील, फील्ड रुग्णालयांसारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. सर्वात महत्वाचं आहे डेल्टा प्लस हा उत्परिवर्तित विषाणू म्हणजे म्युटेशन व्हायरस आलेला आहे. त्यामुळे संसर्गाचं वाढतं प्रमाण जर पुढे आलं तर आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, आयसीयू खाटा लागतील, फील्ड रुग्णालयामध्ये काय सुविधा आहेत हे पाहावं लागेल. म्हणून आरोग्य विभागानं सर्व जिल्ह्याच्या नियोजन विभाग असतो त्याला सांगितलंय की बाबा तुम्ही नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की किती आपल्याला गरज आहे. कारण तिसरी लाट जर आली तर ऑक्सिजन बघितलं दुसऱ्या लाटीमध्ये पहिल्यांदा किती ऑक्सिजनची बोंब झाली, त्यामुळे आता इकडं लक्ष द्यावं लागणार आहे. यानंतर अँटीव्हायरस कार मॅकअफीचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. पहिले व्यावसायिक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तयार करणारे ब्रिटिश अमेरिकी कोण आहेत, जॉन मॅकअफी हे बुधवारी बार्सिलोना नजीक एका तुरुंगात मृतावस्थेत आढळलेले आहेत. मॅकअफी असोसिएट ही कंपनी स्थापन करणाऱ्या 75 वर्षीय मॅकअफी यांच्यावर करचोरीचा ठपका होता. 5 ऑक्टोबर 2020 पासून ते तुरुंगात होते आणि अमेरिकेनं त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. लक्षात असू द्या बार्सिलोना नजीक एका तुरुंगात ते मृतावस्थेत आढळलेत, कारण त्यांचा तिचा मृत्यू झालेला आहे आणि स्पेनच्या तुरुंगामध्ये असतील. सध्या आपण पाहतो की कर चोरीचा ठपका ठेवला जाण्याचं कारण काय, तर कित्येक कंपन्या आहेत की कर चोरी करतात. कशा पद्धतीनं या देशामध्ये कंपनी सापायची त्या देशामध्ये तिचं कार्यालय, त्यामुळे कर देता येत नाही. मग यासाठी मग आपल्याला कायदे करावे लागतात. काही देश आहेत तिथं कर चोरीचे ठपके, जसं आपलं नीरव मोदी असेल, मल्ल्या असेल, यांनी काय केलं, कर चोरी केली पण बँकांचंही कर्ज बुडवून निघून गेले. त्यामुळे काही राष्ट्रांमध्ये हे कायदे कडक आहेत, जसं अमेरिका, तिथं फॉलोअपच करावं लागतं, नाहीतर तुमच्या उद्योगावर तिथं टाच आणली जाते. त्यामुळे मॅकअफीचं सुद्धा त्या तसंच झालं होतं, कर चोरीचा आरोप होता, त्यामुळे अमेरिकेनं त्याच्यावर प्रत्यार्पणाची मागणी केली होती. आता मॅकअफीच्या बाबतीत सांगायचं तर आपण जो मॅकअफी MAC आणि FEE ते आपण वापरतो ना व्हायरस, तो यांनी बनवलेला आहे आणि यांची कंपनी आहे ती, त्यामुळं हे नाव चर्चेत होतं. त्यामुळे आपल्याला पाहावं लागतं मॅकअफी बद्दल, आणि त्यांचा आता काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. यानंतरची बातमी आहे संमतीशिवाय फायद्यातील सहकारी बँकांचे विलीनीकरण नाही. महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाने ही भूमिका घेतलेली आहे. आपण पाहतो RBIने काय केलं, 24 मे रोजी एक परिपत्रक काढलं आणि त्यांनी सांगितलं की जिल्हा बँकांच्या स्वच्छ विलीनीकरणाचा निर्णय RBI करेल. पण राज्य सरकारची भूमिका आहे की सहकार आयोग जो आहे, सहकार विभाग आमचा, त्याची मान्यता तुम्हाला घ्यावी लागेल. याचं कारण असं आहे की सहकार हा राज्याचा विषय आहे, केंद्राचा राज्याचा हे सर्व विषय असेल तर सहकारमध्ये काय आहे, राज्याने काही भूमिका घेतलेली असते ती महत्वाची असते, पण केंद्रानं सुद्धा आता हस्तक्षेप करायला सुरुवात केली. याचं कारण आहे की पंजाब नॅशनल बँक सारखी किंवा PMC सारखी बँक असेल, या बँका आता काय झाल्या होत्या, बुडायला लागल्या होत्या. मग सहकारी बँकामध्ये ह्या ग्रामीण भागातल्या बँका, जर गरिबांचा पैसा जर यातला बुडायला लागला तर काय करायचं. यासाठी आता केंद्र सरकारनं यांच्या ठेवीवर 5 लाखापर्यंत संरक्षण म्हणजे विमा सुद्धा उतरवलाय. तेव्हा आता केंद्र सरकारनं या बँकांचं आर्थिक ताळेबंद बघून आता विलीनीकरणाचा डायरेक्ट निर्णय घेणार आहे. पण राज्य सरकारनं सांगितलं की तुम्ही यावेळेस आमच्या राज्याच्या सहकार विभागाची काही सल्लामसलत करून निर्णय घेतला पाहिजे, डायरेक्टली निर्णय नाही घेतला पाहिजे. काय, सहकारी बँका व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, त्यामुळं राज्य सरकार जोपर्यंत एखाद्या बँकेच्या विलीनीकरणाची शिफारस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे करत नाही तोपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी बँकेचे विलीनीकरण होणार नाही, अशी भूमिका सहकार विभागानं घेतलेली आहे. त्याबरोबर सहकार विभागाकडून राज्यातील सर्व सहकारी बँकांच्या सद्यस्थितीची माहिती नव्याने मागवण्यात आलेली आहे. केंद्राच्या बँकिंग नियमन कायद्यातील सुधारणेविरोधात महाविकास आघाडी सरकारनं आता काय केलेले आहेत, दंड थोपटलेत आणि बँकिंग नियमन 1949 कायदा असेल 2020 मध्ये जे सुधारणा केलेल्या आहेत त्याचा अभ्यास करून आता अहवाल सादर केलेल्या समितीनं त्यांना आता त्याद्वारे जे केलेले आहे त्याद्वारे सुधारणा विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. हा सुधारणाचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात येईल आणि त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.
सद्यस्थितीत राज्य सरकारने राज्यातील कोणत्याही सहकारी बँकेची विलीन करण्याबाबत शिफारस केलेली नाही. या कायद्यातील सुधारणामुळे सहकारी बँकांवर कोणताही परिणाम होऊ न देण्याचा पवित्रा सहकार विभागाने घेतलेला आहे. या सुधारणामुळे बँकांवर कोणते निर्बंध येतील, ठेवीदारांवर, ठेवीवर तसेच बँकांच्या कामकाजावर काय परिणाम होतील याबाबत अभ्यास सुरू आहे. जिल्हा बँकेबाबत विलीनीकरणाचा अंतिम निर्णय आरबीआयने स्वतःकडे घेतला असला तरी त्यासाठी प्रथम राज्य सरकारची शिफारस महत्वाची असेल, असं राज्यातील सहकारी बँकांनी नवाने मागवण्यात आलेल्या माहितीच्या आधारे सांगण्यात आलेलं आहे, असं राज्य सहकार आयुक्त आहेत त्यांनीही सांगितलेलं आहे. सध्या आपण पाहतो सहकार विभागाची भूमिकाही महत्वाची आहे आणि विना सहकार नरवी उद्धार सहकार एमपीएससीच्या मुख्य परीक्षेला विषय आहे आणि सहकार ही महत्वाची खातं आहे की जेणेकरून आपण पाहतो यामध्ये एक व्यक्ती एक मत या पद्धतीने शेअर्स विक्री होते आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सहकारी कारखाने, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दूध डेअरी भरपूर प्रस्ताव आहे. कारण 1 मे 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस यशवंतराव चव्हाण असतील किंवा त्यावेळेस मंत्रिमंडळात असणारे सहकार मंत्री मोहिते असतील किंवा देसाई साहेब असतील, त्यांनी सुद्धा हे निर्णय महत्वाचे घेतलेले आहेत आणि त्यामुळेच ह्या सहकाराचं आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त पद्धतीने दिसून येतो आणि महाराष्ट्राची भूमिका सहकारात सर्वोच्च राहिलेली आहे. कारण सहकारानंच त्यांनी इथं विकास केलेला आहे. आपण पाहतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी सूतगिरणी आहेत, सहकारी दूध डेअरी आहेत, याचा वाटा मोलाचा आहे. त्यामुळं प्रत्येक घराघरामध्ये आता सहकार पोहोचलेला आहे. आपल्या घरामध्ये ऊसाची शेती असेल तर त्या सहकारी कारखान्याचा शेअर्स असतो, दूध डेअरी असेल तर दूध डेअरीचा शेअर्स असतो, सूतगिरणी असेल तर सूतगिरणीचा शेअर्स असतो. त्यामुळे आपल्याला पाहावं लागतं. यानंतर गुजरातमधील नारगोल बंदराचा ग्रीनफील्ड पोर्ट म्हणून विकास करण्यात येणार आहे. गुजरातमधील नारगोल बंदराचा ग्रीनफील्ड पोर्ट म्हणून विकास करण्याचं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंजुरी दिलेली आहे. आता ग्रीनफील्ड म्हणजे काय, टोटली तिथं नवीन असतं आणि ब्राऊन फील्ड म्हणजे काय, जुनं आहे ते जरा विकसित करायचं. ग्रीनफील्ड म्हणजे टोटली, ग्रीन म्हणजे एकदम नवीन जागा असेल आणि तिथं डेव्हलपमेंट असेल आणि जर ब्राऊन फील्ड असेल तर तिथं अगोदर काहीतरी असेल आणि त्याच्यामध्ये काही विकासकांनी सुधारणा करून किंवा तिथं नवीन काय डेव्हलप केलं तर ते झालं ब्राऊन फील्ड. म्हणून ग्रीन फील्ड म्हणजे टोटली नवीन जागेवरती डेव्हलपमेंट असेल त्यामुळे ग्रीन फील्ड म्हणलं जातं आणि ब्राऊन फील्ड म्हणजे अगोदर तिथं काहीतरी आहे आणि त्याच्यातच बदल केला किंवा त्यामध्ये अपग्रेडेशन केलं तर त्याला ब्राऊन फील्ड म्हणलं जातं. आता दक्षिण गुजरातमधील जे नारगोल बंदर आहे ते ग्रीनफील्ड पोर्ट म्हणून विकसित करण्याचं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंजुरी दिली. हे कसे असणार आहे, BOOT तत्वावर. यालाच बूट म्हणलं जातं. म्हणजे काय, बांधा, मालकी हक्क द्या, चालवा आणि हस्तांतरित करा. म्हणजे काय, बिल्ड, ओन, ऑपरेट अँड ट्रान्सफर. आणि त्यामुळे हे बूट म्हणलं जातं. या तत्वावर 50 वर्षाच्या वाढीव मुदतीची त्यांनी काय केलेला हा निर्णय घेतलेला आहे. अगोदर ग्रीनफील्ड 30 वर्षाचा करार असायचा, आता 50 वर्ष गुजरातने केला. हे पहिलं उदाहरण असेल देशामध्ये 50 वर्ष देण्याचं. यामुळे विकासकाला गुंतवणुकीवर अधिक परताव्याची सुद्धा आता हमी मिळणार, कारण 20 वर्ष एक्स्ट्रा मिळतात त्याला. ही प्रक्रिया पारदर्शक, मजबूत आणि लवचिक पद्धतीनं जागतिक निविदा मागवून काढायच्या आणि त्यानंतर ही प्रक्रिया राबवायची असं त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये साधारण महत्वाचं काय आहे तर मुंबईमधील जे JNPT बंदर आहे नवीन आत्ताच आपण, ते कंटेनर हाताळण्याची क्षमता त्याची 1 कोटी आहे. 2025 पर्यंत त्याची क्षमता कमी होत जाईल कारण तिथं गर्दी होणार आहे. यासाठी दुसरं एक बंदर असावं आणि तेही पश्चिम किनाऱ्याला असावं. त्यामुळे मुंबईपासून 140 किमी उत्तरेला आणि सुरतपासून 120 किमी असलेल्या नारगोल बंदराचा विकास जर केला तर डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर आहे आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे, यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. आणि हे बंदर या दोन्ही रस्त्यांपासून किंवा प्रकल्पापासून जवळ असलं तर याचा फायदा उठवण्यासाठी गुजरातला गुंतवणूक येणं असेल, व्यापार असेल, उद्योग असेल, हे जास्त प्रमाणात येतील. त्यामुळे अशा काही पायाभूत सुविधा उभारणं सुद्धा महत्वाचं असतं. यानंतर हाँगकाँगमधील ॲपल वृत्तपत्राची अखेरची आवृत्ती निघालेली आहे. हाँगकाँगमध्ये जे सध्या पाहतोय चीन काय करतंय, तिथं हाँगकाँगचं नियंत्रण चीनच्या ताब्यात आल्यापासून तिथं पद्धतशीरपणे लोकशाहीचा घात करण्याचं काम करते. हाँगकाँगमधील ॲपल डेली या लोकशाहीवादी दैनिकाचं गुरुवारी आपलं वृत्तपत्र बंद केलं आणि या वृत्तपत्राचा शेवटचा अंक विकत घेण्यासाठी लोकांनी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. साधारण आपण ॲपल डेली विषयी पाहू. 20 जून 1995 रोजी जिमी लाई यांनी या दैनिकाची स्थापना केली होती. 2च वर्षांनी ब्रिटनकडून हाँगकाँग चीनकडे सोपवण्यात आलं. 1997ला चीनकडे काय आलं, हाँगकाँग आलं, ब्रिटनकडून सोपवण्यात आलं. पहिल्या अग्रलेखात पुढे काय घडणार याची चावडी होती. आम्ही घाबरलो आहोत पण आम्हाला धमकावून घाबरता येणार नाही असंही तिथे नमूद केलं होतं. आणि चीनच्या दडपशाहीला पहिल्यापासून विरोधक यांनी केला होता, कुणी, या ॲपल डेली. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. आता काय कारवाई झालेली आहे, चीन 2019 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आणि पोलिसांनी ॲपल डेलीवर छापा टाकून संस्थापक सुद्धा त्यांचे तुरुंगात आहेत. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली. $23 लाख संपत्ती त्यांची गोठवण्यात आली. पगारासाठी आता पैसे नाहीत कर्मचाऱ्यांना देण्यासाठी. त्यामुळे हे वर्तमानपत्र बंद करण्यासाठी त्यांना निर्णय घेण्यात आला. अजूनही त्यांच्या वर्तमानपत्रातील काही वरिष्ठ संपादक असतील किंवा काही कर्मचारी असतील यांना अटक सुरूच आहे. परकीय संधान साधल्याचा आणि देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे ॲपल डेली आता वर्तमानपत्र बंद पडले.
काय झालं, काल शेवटचा जो अंक आहे तो घेण्यासाठी सुमारे किती डेली ते 80,000 प्रति काढायचे, पण काल 10 लाख प्रति खपल्या होत्या त्यांच्या. जमलेल्या तिथं प्रत्येक नागरिकानं घोषणाही दिल्या, छायाचित्रही काढली आणि 100 लोक रात्रभर त्या कार्यालयापुढे पावसात उभं होते की आम्हाला तो वर्तमानपत्र हवं आहे. आणि पत्रकारांतर कर्मचाऱ्यांना त्यांनी पाठिंबाही दर्शवला होता. त्यामुळे आपल्याला पाहावं लागतं 1995ला सुरू झालेलं जिमी ला यांनीचे वर्तमानपत्र सुरुवातीला टॅबलेट आकाराचं होतं, त्यानंतर प्रसिद्ध व्यक्तीच्या घडामोडींबाबत ती माहिती द्यायचं आणि त्यानंतर वर्तमानपत्र ते झालं होतं. त्यामुळे हाँगकाँग ह्या आता निम स्वायत्त शहर आता काय बंडखोरीची जी मोहीम तिथे सुरू होती, येलो मुवमेंट असेल किंवा काय असेल त्यांचं छत्रीची होती बघा, एम्ब्रेला मुवमेंट त्यांची होती, येलो मुवमेंट नव्हती, एम्ब्रेला मुवमेंट होती. एम्ब्रेला मुवमेंट तिथं गाजली होती. यानंतरची बातमी आहे, नवाज शरीफ यांचे अपील आता फेटाळलंय. भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना आता शिक्षा होण्याची शक्यता आहे. आपण पाहतो पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ होते आणि त्यांच्यावर आता तिथं कारवाई होते. उत्तरदायित्व न्यायालयाने काय केलं, भ्रष्टाचाराच्या 2 प्रकरणांमध्ये सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेले अपील पाकिस्तानच्या एका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावले. शरीफ हे कायद्यापासून पळून गेलेले व्यक्ती असून त्यामुळे त्यांनी न्यायालयात बाजू ऐकली जाण्याचा अधिकार गमावलाय. त्यामुळे त्यांचा अपील फेटाळून लावल्याशिवाय आमच्यावर दुसरा पर्याय नाही, असं इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आमेर फारूक आणि मोहसिन कयानी या न्यायाधीशांनी खंडपीठाने 9 पानी निकालपत्रात सांगितले. लक्षात असू द्या, मुस्लिम लीगचं सर्वेसर्वा जे आहेत 70 वर्षाचे ते आहेत, 3 वेळा पंतप्रधान राहिलेत, तरी पण त्यांच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळं न्यायदेवता सर्वश्रेष्ठ आहे आणि यामुळं हे निर्णय महत्त्वाचे ठरतात. पंतप्रधान असले तरी न्यायासमोर सर्व समान हे तत्व तिथं लागू होतं. इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ भारतामध्ये आर्टिकल 14 लक्षात असू द्या, कलम 14 अंतर्गत हे भारतामध्ये आहे. पाकिस्तानमध्ये तिथं पंतप्रधानांना सुद्धा आता शिक्षा होत आहे. यानंतर आषाढी वारी शासकीय नियमानुसारच होणार आहे. 10 मानाच्या पालख्यांना परवानगी आहे, अन्य पालख्या किंवा दिंड्यांना आता परवानगी नाही. आळंदी देहूतील सोहळ्यास प्रत्येकी 100 तर अन्य 8 पालख्या ज्या असतील त्यांना 50 जणांची मुभा असेल. 2 दिवस आधी सहभागी होणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक अहवाल आले तर त्यांना परमिशन भेटणार आहे. पादुकांसोबत विशेष वाहनाद्वारे प्रतिवाहन 20 याप्रमाणे 2 वाहनामधून 40 जणांनाच परवानगी असेल. पादुका वाकरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरपर्यंत अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करावीस मान्यता असणार आहे. आता यानंतरची बातमी आहे, पेरणीची घाई नको, कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिलाय. कारण एकदम लवकर पाऊस सुरू झालाय. मेच्या 15 तारखेपासून ते जूनच्या 10-15 तारखेपर्यंत नंतर त्यानं दडी मारली. त्यामुळे सध्या काय झाले, पश्चिम मध्य आणि दक्षिण भारतात मोसमी पाऊस शीन राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. त्यामुळे सध्या पेरणी करण्याची घाई करू नका असं त्यांनी सांगितले, नाहीतर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. सध्या लक्षात असू द्या 22 जूनपर्यंत 27% पेरण्या झाल्या, ज्या मागच्या वर्षी 38% पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे सध्या पेरणी करू नका असं कृषी विभागाच्या महाराष्ट्राच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिलाय. कारण अजून मान्सून एवढा ऍक्टिव्ह झालेला नाही. यानंतरचं हिंदूमध्ये आर्टिकल आहे, रूरल इकॉनॉमी. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्थाच देशाला तारू शकतं हे महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहिलं कोरोनामध्ये ज्यावेळेस स्थलांतर झालं त्यावेळेस सर्वात जास्त नागरिक ग्रामीण भागामध्येच गेले. ग्रामीण भागातील लोकांचं आता लसीकरण केलं पाहिजे, त्यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत, जेणेकरून परत अर्थव्यवस्थेला गती येईल. कारण ग्रामीण विभाग अजून सुद्धा 1 नंबरला असल्याचं दिसून येतंय. कारण रूरल इकॉनॉमी ही सर्वात महत्वाची आहे. कारण भारत हा खेड्यांनी बनलेला देश आहे आणि भरपूर खेडे आहेत, 70 लाख खेडी भारतामध्ये आहेत. त्यामुळे यांचा लक्षात ठेवा, रूरल इकॉनॉमीचं डिमांड जास्त आहे. यांना आपण पाहिलं सध्या ॲग्रिकल्चर एक की ड्रायव्हर आहे इकॉनॉमीचं. त्यामध्ये तुम्हाला जॉब सुद्धा सुरुवात करावी लागेल. त्यांचं लसीकरण लवकर केलं पाहिजे, तिथं टेक्नॉलॉजी लवकर पोहोचवली पाहिजे, रस्त्यांचा विकास केला पाहिजे, पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजेत. शेतीसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारखे आता आपण डीबीटी मार्फत त्यांना 2,000 देतो, ती रक्कम वाढवली पाहिजे. तरच ग्रामीण क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्र वाढेल, कृषी क्षेत्र वाढले तर रोजगार वाढले, रोजगार वाढले तर शहराकडे येणारं स्थलांतर थांबेल, शहराकडे येणारं स्थलांतर थांबलं तर ही जी गलिच्छ शहरं तयार होतात ती बंद होतील आणि भारताचा विकास सर्वांगीण होईल. शहरांचा विकास म्हणजे फक्त थोड्याफार शहरांचा विकास म्हणजे डबक्यांचा विकासासारखा होईल, पण संपूर्ण भारताचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जास्त भर द्यावा लागेल असं या लेखामध्ये सांगितलंय. लसीकरण लवकर झालं तर तिथं आपण अर्थव्यवस्था लवकर रुळावर येईल आणि त्यामुळे परत एकदा अर्थव्यवस्थेची चक्र वेगाने फिरू लागतील. त्यासाठी ग्रामीण इकॉनॉमी, रूरल इकॉनॉमी हे काय होऊ शकतं, की ड्रायव्हर होऊ शकतं असं या लेखात सांगितले. लेख वाचा, एमपीएससी मुख्य परीक्षा, यूपीएससी मुख्य परीक्षा यासाठी हे महत्वाचं आहे. थँक्यू. अशा पद्धतीने आज आपण चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य एमपीएससी यूपीएससी या युट्यूब चॅनलशी जोडले राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी